आले का तुम्ही दोघं? मग सुनबाई कशी येतोय माहेरची लोक? सासूबाई सगळ्यांचं छान आहे. जा मग जरा हातपाय तोंड धुवून घेऊन आराम कर. प्रवास करून आलेत ना. बर बरे तू थांब जरा, मला त्यासोबत बोलायची. बस इथं. बोल की काय झालं? मग नवा जावायची काय काय खातिरदारी झाली सासरवाडीला? अगं मस्त मस्त खातेदारी झाली. अगं जेवण बिवण लय भारी करत होते ते. अगं लय भारी. चांगले चांगले. मग अजून काय दिलं का नाही त्यांनी तुम्हाला? म्हणजे अरे तू पहिल्यांदा तुम्ही दोघं गेले होते ना, तू नवा जावई त्यांचा, मग काय का व्हायना दिला असं ना तुला? असं वय? अगं मस्त दिलं त्यांनी. मग दिलं म्हणतो तर खरं ना. आता येताना तर तुम्ही दोघं मला मोकळा हात हलवीतच दिसलं. हा कुठे मग काय दिले तू? अगं मग मी तुला तर माहिती ना त्यांच्या घराचं काम चालू आहे. मग ते मस्त मध्ये जाऊ आपण पोशाख घ्यायला जाऊ. पण नको म्हणलं. अहो कशा लोक तुमची गडबड चाललीत. नको म्हणलं मला पोशाख काय. किती काय झालं तरी पहिल्यांदा घरी गेला होता. फुलना फुलाची पाकळी तरी द्यायची होती ना. अगं मग दिलं ना. अगं जाताना मला आहे ना ते काय म्हणले, दादा तुम्ही पोशाख नाही घेतला, पैसे तरी घ्या, तुमच्या आवडीचा पोशाख घ्या म्हणले. मग मी पैसे घेतलं. मग आणि सुनबाईला? अगं तिला पण पैसे दिलं. मग अजून काय दिलं का नाही? मग हा मग अजून काय द्यायला पाहिजे? काय दिलं बाई? अगं विचारत होतो. अगं मी दिलं ना. अगं ते जावं सासरे भाऊ काय म्हणले की तुमच्या आपल्या आईनला आणि पिंकीला साडी आणि हे घ्या म्हणले, पैसे द्या म्हणले. होय, तशी चांगली बरं का तुझी सासरवाडीची लोक. जात जा सुनबाईला घेऊन वरच्यावर त्यांच्या घरी. हा भेटणं बिटणं होईल जरा. चल करतो मी आराम, दमलोय रे. अहो तुम्ही सासूबाईंसोबत खोटं का बोलले? अगं तुला नाही माहिती माझ्या मम्मीचा स्वभाव, मला चांगलाच माहिती आहे. अगं तिला जर मी म्हणलं असतो ना माझ्या सासरवाडीकडून मला आहे ना प्रेम आदर मान सन्मान खूप भेटलाय, तेवढं ती एवढी खुश नसती झाली माहिती का. तेवढं मी एवढं खोटं बोलले ना तेवढ्याच एवढी खुश झालीत. अहो तरी पण हे चुकीचं आहे ना. पण अगं काही चुकीचं नाहीये. चुकीचं आहे ते फक्त माझ्या मम्मीचे जुने विचार, आणि ते जुने विचार तर काही मी काही बदलू शकत नाही. पण हा मी एक खोटं बोलून आहे ना माझ्या आईच्या नजरेत माझी बायकोची इज्जत नक्कीच वाढवू शकतो बघ.